नमस्कार पुष्पलक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्हेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंच्या शरीरामध्ये तयार होणारे जे काही टॉक्सिन्स असतात, ज्यालाच आपण विष म्हणतो, तर हे टॉक्सिन्स तयार होण्यापाठीमागची कुठली कारणं असू शकतात. आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर हे टॉक्सिन्स त्या ठिकाणी तयार झाले, तर आपल्या पशूंमध्ये कुठली लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या पशूंच्या शरीरामधून हे जे विषारी द्रव्य किंवा पदार्थ आहेत, तर ते आपण बाहेर कशा पद्धतीने काढायला पाहिजे, तर या विषयावरती माहिती घेणार आहोत. मित्रांनो, दुग्ध व्यवसाय करत असताना बऱ्याच वेळा आपल्याला आपले पशु जे आहेत तर ते चारा हा व्यवस्थित खाताना पाहायला मिळतात, परंतु आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन त्या ठिकाणी वाढत नाही. किंवा आपले पशु जे आहेत त्यांना चारा असेल, खुराक असेल, तोही एकदम व्यवस्थित असतो, परंतु तरीही आपल्या पशूंमध्ये त्यांना वारंवार रिपीटच्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. तर मग मित्रांनो, या ज्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात, तर या पाठीमागची नेमकं कारणं कुठली असू शकतात, यावरती आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे, तर त्या विषयावरती सुद्धा आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये तयार होणारे जे काही टॉक्सिन्स असतात, तर ते प्रामुख्याने 2 प्रकारचे असतात. यामध्ये एक्झोटॉक्सिन आणि एंडोटॉक्सिन्स हे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, एक्झोटॉक्सिन्स म्हणजे आपल्या पशूंना आपण जो काही बाहेरून खाद्य देतो, तर त्या खाद्याच्या माध्यमातून आपल्या पशूंच्या शरीरामध्ये तयार होणारे जे टॉक्सिन्स आहेत, तर त्यांना एक्झोटॉक्सिन्स म्हणतात. आणि एंडोटॉक्सिन्स म्हणजे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये तयार होणारे जे काही विषारी पदार्थ किंवा द्रव्य आहेत, तर त्याला आपण त्या ठिकाणी एंडोटॉक्सिन्स हा म्हणू शकतो. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपल्या पशूंच्या शरीरामध्ये तयार होणारे हे जे टॉक्सिन्स आहेत, तर ते होण्यापाठीमागची कुठली कारणं असतात. तर यामध्ये मित्रांनो, सर्वात पहिले जे काही कारण आहे तर ते म्हणजे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना जो काही सायलेज देतो, मुरघास देतो, तर तो जर खराब झालेला असेल, त्याला जर हवा लागलेली असेल, त्या ठिकाणी जर बुरशी असेल, तर त्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी टॉक्सिन्स तयार होऊ शकतात. त्यासोबतच आपण आपल्या पशूंना जो काही खुराक देतो किंवा इतर कुठला चारा असेल, तो जर त्या ठिकाणी दमट वातावरणामध्ये ठेवलेला असेल, ओलसर झालेला असेल, त्याला बुरशी लागलेली असेल, तर त्यानंतर सुद्धा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी टॉक्सिन्स हे तयार होऊ शकतात. तसेच मित्रांनो, आपण आपल्या पशूंना जर शिळे अन्न त्या ठिकाणी खाऊ घालत असाल आणि त्यामध्ये जर त्या ठिकाणी बुरशीजन्य आपल्याला कुठल्याही लक्षणं दिसत असतील, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये हे टॉक्सिन्स त्या ठिकाणी तयार होऊ शकतात. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर जंतांचा प्रादुर्भाव हा खूप जास्त प्रमाणामध्ये झालेला असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी टॉक्सिन्स हे तयार होऊ शकतात. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या पशूंच्या आहारामध्ये जर त्यांना धान्याचे प्रमाण त्या ठिकाणी जास्त असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये टॉक्सिन्स तयार होऊ शकतात. आपण आपल्या पशूंना जो काही पाणी देता, ते जर स्वच्छ नसेल किंवा त्या पाण्यामध्ये जर कुठल्याही प्रकारची शेवाळ वगैरे त्या ठिकाणी असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी टॉक्सिन्स तयार होऊ शकतात. तसेच आपल्या पशूंमध्ये वारंवार त्यांना जर ॲसिडोसिसच्या समस्या पाहायला मिळत असतील, तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या रुम्यांमधील जे काही चांगले जीवाणू असतात, तर ते त्या ठिकाणी मृत पावतात आणि त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये टॉक्सिन्स हे तयार होऊ शकतात. मित्रांनो, यांसारखी कारणं आपल्या पशूंच्या शरीरामध्ये हे जे विषारी द्रव्य आहेत किंवा पदार्थ आहेत, तर ती करण्यासाठी कारणीभूत असतात. मग मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या पशूंच्या शरीरामध्ये अशा प्रकारचे विषारी द्रव्य पदार्थ त्या ठिकाणी तयार होतात, तर त्यानंतर मग आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठली लक्षणं पाहायला मिळतात, तर त्याविषयी आता आपण माहिती घेऊया. तर यामध्ये मित्रांनो, सर्वात पहिले जे काही लक्षण आहे, तर ते म्हणजे हे विषारी द्रव्य पदार्थ जर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये तयार झाले, तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या लिव्हरला त्या ठिकाणी अतिशय समस्या पाहायला मिळू शकतात. लिव्हर आपल्या पशूंचे त्या ठिकाणी खराब होऊ शकते. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांना त्यांची भूक कमी झालेली पाहायला मिळते. त्यांचे चारा खाण्याचे प्रमाण कमी झालेले पाहायला मिळते. आपल्या पशूंमध्ये पचनाच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या पशूंच्या वजनात घट आलेली आपल्याला पाहायला मिळते. आपले पशु जर दूध देणारे असतील, तर त्यांच्यामध्ये दुधाचे उत्पादन कमी होते. दुधामधील फॅट असेल, एस-एन-एफ असेल, त्याचे प्रमाण त्या ठिकाणी कमी होते. आपल्या पशूंमध्ये वारंवार त्यांना जुलाबाच्या समस्या पाहायला मिळतात
आपल्या पशूंमध्ये त्यांना इनफर्टिलिटीच्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आपले पशु जे आहेत तर ते वारंवार त्या ठिकाणी रिपीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या लहान कालवडी पाडी रेडींमध्ये त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही. त्यांच्यामध्ये पचनाच्या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतात. तर मित्रांनो, यांसारखी लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात. मित्रांनो, या लक्षणांमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये ते वारंवार आजारी पडताना त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतात आणि आपल्या पशूंचे जे काही आयुष्यमान आहे तर ते देखील या आजारांमुळे त्या ठिकाणी कमी होऊ शकते. त्यामुळे मित्रांनो, हे जे लक्षण आहेत तर ते अतिशय गंभीर असतात आणि आपण याच्यावरती त्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करणे हे खूप गरजेचे आहे. मग यामध्ये मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये कुठल्या उपाययोजना करायच्या, कुठल्या आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना सप्लिमेंट्सचा वापर करायचा, की ज्यामुळे आपण आपल्या पशूंच्या शरीरामध्ये तयार झालेले हे जे काही विष आहे, हे जे टॉक्सिन्स आहेत तर ते बाहेर काढू शकतो आणि आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये आपल्या पशूंमध्ये आपल्याला या समस्या ज्या पाहायला मिळतात तर त्या टाळण्यासाठी फायदा होऊ शकतो. तर त्याविषयी आता आपण माहिती घेऊया. मित्रांनो, आपल्याला या समस्या आपल्या पशूंमध्ये जर टाळायच्या असतील तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंचे प्रथमतः प्रत्येक 3 ते 4 महिन्यामधून एकदा त्यांचे डिवॉर्मिंग जे आहे, त्यांचे जंत निर्मूलन जे आहे तर ते करणे हे खूप गरजेचे आहे. त्यानंतर मग मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना मायक्रोलॅब या कंपनीच्या पावडर मायकोटॉक्स मॉस या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, या पावडरमध्ये आपल्याला मायकोटॉक्सिन्स बाइंडर दिलेले आहेत. त्यासोबतच यामध्ये आपल्याला ॲसिडिफायर दिलेले आहेत आणि ग्रोथ प्रमोटर दिलेले आहेत. मित्रांनो, या पावडरमध्ये हे जे घटक आहेत, तर हे जे घटक आहेत ते आपल्या पशूंच्या शरीरामध्ये गेल्यानंतर एका प्रकारे त्या ठिकाणी चुंबकासारखे कार्य करतात आणि आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारे जे काही विष आहे, तर ते शोषून घेऊन आपल्या पशूंच्या शेणाच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी बाहेर टाकण्याचे काम करतात. त्यामुळे मग मित्रांनो, आपल्या पशूंना त्यांच्या शरीराला स्वच्छ ठेवण्यासाठी देखील या पावडरचा आपण त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये फायदा घेऊ शकतो. तसेच आपल्या पशूंमध्ये त्यांना जे काही ॲसिडोसिसच्या समस्या पाहायला मिळतात, तर त्या कमी करण्यासाठी या पावडरचा फायदा होतो. आपल्या पशूंची वाढ चांगल्या पद्धतीने करण्यासाठी, आपल्या पशूंचे लाईफ स्पॅन वाढवण्यासाठी सुद्धा आपण या मायकोटॉक्स मॉस या पावडरचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये केल्यावर त्या ठिकाणी आपल्याला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, आपल्या पशूंमध्ये त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो. आपल्या पशूंच्या लिव्हरला फ्रेश ठेवण्यासाठी, ताजेतवाने ठेवण्यासाठी या मायकोटॉक्स मॉस पावडरमुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. तसेच आपले जे दूध देणारे पशु आहेत, तर त्यांच्यामध्ये दुधाच्या उत्पादनाच्या वाढीसाठी आपल्या पशूंच्या दुधामधील फॅट असेल, एस-एन-एफ असेल, तर त्याची वाढ चांगल्या पद्धतीने करण्यासाठी सुद्धा या मायकोटॉक्स मॉस पावडरचा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या कालवडी पाडी रेडींमध्ये त्यांची वाढ व्यवस्थित करण्यासाठी, आपल्या पशूंमध्ये त्यांना पोटासंबंधित ज्या काही समस्या आहेत, त्यांना जुलाबासंबंधित ज्या काही समस्या आहेत, तर त्या समस्या कमी करण्यासाठी आपल्या पशूंमध्ये त्यांचा प्रजननाचा जो काही दर आहे, तर तो सुधारण्यासाठी आपल्या पशूंना वेळेवरती माझावरती आणण्यासाठी, त्यांची गर्भधारणा करण्यासाठी देखील या मायकोटॉक्स मॉस पावडरचा आपल्याला त्या ठिकाणी अतिशय चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो. सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, आपल्या पशूंमध्ये त्यांना वारंवार जे काही आजार होतात, तर ते टाळण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यासोबतच या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना मास्टायटिस सारख्या जरी समस्या असतील, तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो. तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट या पावडरचे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात. मित्रांनो, पावडर मायकोटॉक्स या पावडरच्या जर त्या ठिकाणी डोसबद्दल सांगायचे झाले, तर त्या ठिकाणी आपले जे मोठे पशु आहेत, तर त्यांच्यामध्ये आपण 20 ग्रॅम दिवसातून 1 वेळा याप्रमाणे या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये करू शकतो. मित्रांनो, या पावडरचे जे काही रिझल्ट आहेत, तर ते देखील अतिशय सुंदर आहेत आणि या पावडरचे जे काही फायदे आहेत, तर ते देखील अतिशय छान आहेत. मित्रांनो, दुग्ध व्यवसाय करत असताना आपण आपल्या पशूंमध्ये या ज्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात, तर त्यांच्याकडे बारकाईने लक्ष देणे हे खूप गरजेचे आहे. कारण मित्रांनो, दिवसेंदिवस आपण आपल्या पशूंना जो काही चारा देतोय, त्याची क्वालिटी जी आहे, तर ती जर त्या ठिकाणी चांगली नसेल, तर आपल्याला या समस्या नक्कीच त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील. तर त्यामुळे आपल्याला जर आपले पशुधन हे जास्त काळ जगवायचे असेल, त्यांच्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न घ्यायचे असेल, त्यांचे दूध वाढवायचे असेल, त्यांचे प्रजननाच्या ज्या काही समस्या आहेत, तर त्या कमी करायच्या असतील, तर त्या ठिकाणी आपण अशा प्रकारच्या कुठल्याही टॉक्सिन बाइंडर जे काही मार्केटमध्ये येतात, तर त्यांचा वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये जर केला,
तर निश्चितच आपल्याला या समस्या टाळण्यासाठी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. त्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये जर अशा प्रकारच्या कुठल्याही समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळत असतील, तर आपण अवश्य या टॉक्सिन्स बाइंडरचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करत जा. आपल्या आसपास असणारे जे काही मोठ्या गोठ्यावाले असतील, तर ते अवश्य या टॉक्सिन बाइंडरचा वापर करत असतील. परंतु आपल्याला जर नवीन दुग्ध व्यवसाय त्या ठिकाणी तयार करायचा असेल आणि आपल्याला आपले पशुधन हे जास्त काळ जगवायचे असेल, टिकवायचे असेल, त्यांच्यापासून चांगला नफा घ्यायचा असेल, तर त्या ठिकाणी मग आपण अशा प्रकारच्या उपाययोजना करणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.